कोल्हापूरच्या शिरोळमध्ये माळरानावरील उसाला हुमणीचा विळखा. शेकडो एकर जमीन हुमणीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात, तर उसाबरोबरच भुईमूग, उडीद ही पिकंही हुमणीकडून लक्ष. देशामध्ये चालू हंगामात साखरेच्या सुमारे 306 लाख टन उत्पादनाचा अंदाज. ऊस उत्पादक राज्यांनी सुरुवातीला वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत सुमारे 11% कमी. ऊस पिकावर लाल कूज या रोगाचा प्रादुर्भाव. पालघरच्या जव्हारमधील शेतकऱ्यांकडून पारंपरिक निंदणीऐवजी तणनाशक फवारणीला प्राधान्य. शासनाच्या कृषीविषयक योजना, सामाजिक संस्थांच्या कृषीविषयक उपक्रमांमुळे तरुण शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीविषयी सकारात्मक दृष्टिकोन. पावसाची दडी, पिकांपेक्षा जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर. शासनानं उपाययोजना सुरू करण्याची मागणी. धाराशिवच्या लोहाऱ्याच्या विविध गावशिवारांमध्ये पेरणी योग्य पाऊस नाही. बहुतांश शेतीचे फळ पेरणीविना ओस. सिंधुदुर्गमध्ये पावसाची पुन्हा एंट्री. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यामध्ये अनेक भागात पावसाच्या सरी. पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला. भात शेतीसह खरीप पिकांना दिलासा. पुढील काही दिवस पावसाची शक्यता.